ओ ओ जरा राउटर इकडे ठेवा ना, रेंजच नाही येते. हा आहे. तर 51चे अवयव कसे पाडणार? मूळ अवयव पाडण्यासाठी आपल्याला त्याचे कसोटी आपल्याला माहित पाहिजे. 3ने भाग जातो का 51ला? हो मॅम. ठीक आहे. तर इथे आपल्याला जी संख्या आहे ती आहे 3 करणीची कोटी आहे आणि 51 करणीस्थ संख्या. आता हे मला लिहिता येणार नाही, थोडं समजून घ्या. 51 करणीस्थ संख्या. तर 51चे काय करायचे? अवयव पाडायचे. 51ला 2ने भाग जातो का? नाही. हो मॅम. जातो. त्या दिवशी मी तुम्हाला 2च्या कसोट्या सांगितल्या. एकक स्थानी 0, 2, 4, 6 असेल तर त्याला 2ने भाग जातो, नाहीतर जात नाही. म्हणजे 51ला 2ने भाग जाईल का? तर नाही जाणार, कारण त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 51च्या एकक स्थानी कोणता अंक आहे? 1 आहे. 1 असेल तर जात नाही. 0, 2, 4, 6 एकक स्थानी आहेत तर त्याला भाग जाणार. ठीक आहे. 51ला 3ने भाग जातो का? 3ची पण एक कसोटी आहे, पण 3ची थोडी वेगळी कसोटी आहे. जशी 2ची आहे तशी नाहीये. 2च्या कसोटीसाठी आपण फक्त एकक स्थानी बघतो. 3च्या कसोटीसाठी तुमची जी संख्या आहे त्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज करायची. म्हणजे आता 51 मध्ये 2 अंक आहेत, 5 आणि 1, त्यांची बेरीज करायची. किती येते बेरीज? 3ची कसोटी सांगते 3ने भाग जातो की नाही, कसं ओळखायचं? 5 आणि 1 जेवढे पण अंक असतील त्यांची बेरीज करायची. 5 आणि 1 ची बेरीज किती येते? 6. 3ची कसोटी काय? जसं 2ने भाग केव्हा जातो? जेव्हा एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2ने भाग जातो. आता 3ची पण तशीच डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे विभाज्यतेची कसोटी आहे. म्हणजे भागाकार न करता एखाद्या संख्येला 3ने भाग जातो की नाही हे आपण भागाकार न करता ओळखू शकतो. तर त्याच्यासाठी काय करायचं? तुम्हाला किती मोठी संख्या दिली, आता समजा मी तुम्हाला 252 दिली संख्या, तर 252 मध्ये जे अंक आहेत त्यांची बेरीज करायची. 2 अधिक 5 अधिक 2 करायचं. किती येतं 252 मध्ये अंकांची बेरीज? 2 अधिक 5 अधिक 2 किती येते बेरीज? 9 येते. 9 येते. मग ती जी बेरीज येते ना ती बेरीज 3च्या पाड्यात आहे का बघायचं. जर ती बेरीज 3च्या पाड्यात असेल ना तर त्या संख्येला 3ने भाग जातो. हा, म्हणजे 252ला 3ने पूर्ण भाग जाणार. म्हणजे 3ने तुम्ही भागलात तर बाकी 0 येणार. 252ला 3ने पूर्ण भाग जातो. मग 51ला जातो का 3ने भाग? 51ला जाईल का 3ने भाग? जातो. कारण 5 अधिक 1 6 होतात आणि 6 3च्या पाड्यात येतात है ना. मग 3ने याला भाग लावला तर तोंडी भागाकार केला तर 3 1 3, 2 राहिले, वरून 1 घेतला, 21 झाले. 3 7 21. तोंडी भागाकार करायला शिकायचं. 17 येणार. आता 17ला जर तुम्ही बघायला गेलं तर 17ला कोणत्याच संख्येने भाग नाही जात. तर 17 1 17. 17 ही मूळ संख्या असल्यामुळे तिला त्यानेच भाग जाणार फक्त. बाकी कोणत्याच संख्येने ना 2ने जाणार, ना 3ने, ना 5ने, ना कुठल्या, फक्त 17ने. का? कारण 17 ही कशी आहे? 17 ही काय आहे? मूळ संख्या. मूळ संख्या. मूळ संख्येला कोणत्याच संख्येने भाग नाही जात, फक्त त्याच संख्येने आणि 1ने जात. ठीक आहे. मग याचे अवयव काय आले? याचे अवयव आले 51चे अवयव याच्यामध्ये तुम्ही लिहिणार. इथे 3 लिहून इथे 3 गुणिले 17 असे अवयव तुम्ही लिहिणार. ठीक आहे. 3 गुणिले 17 जर तुम्ही लिहिताय तर याच्यातून तुम्ही या करणी चिन्हातून एकही संख्या बाहेर
पडत नाही बघा. करणी चिन्हातून बाहेर कधी पडतात माहिती संख्या? बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, दुसरं उदाहरण घेऊया. करणीस्थ संख्या आहे ना, ते जर आता 3 कोटी आहे तर 3-3चे गट करायचे, 3-3 सारख्या संख्यांचे गट करायचे. जसं की आता 81 आहे ना, हे आपण गणित बघूया याच्यामध्ये. तर तुम्हाला दोघांमधला फरक कळेल. हे जे आहे तिसरं ते 5वे मूळ, 81चं 5वं मूळ आहे. तर त्याच्यामध्ये कसं होणार आहे बघूया आपण. आता याच्यामध्ये तुम्ही ही करणी आहे, कारण याच्यातून तुम्ही काहीच बाहेर नाही काढू शकत. बाहेर काढणं म्हणजे काय असतं ते सांगते. आता 81चं 5वं मूळ जर बघितलं तर 81चं तुम्ही अवयव पाडा इथे. चालू नाही होत का? 81ला 2 ने भाग जातो का? नो मॅम. नाही. 3 ने जातो? नो. जातो ना 3 ने. 3ची कसोटी काय सांगितली? अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज 3च्या पाड्यात असायला पाहिजे. अंकांची बेरीज 3च्या पाड्यात येते का? हो. हो मॅम. म्हणजे 3 ने पूर्ण भाग जाणार. 3 ने याला भाग लावा. 3 ने 81ला तोंडी तुम्ही भागाकार केला तरी चालेल, नाही तर बाजूला तुम्ही केलात भागाकार तरी चालेल. भाग लावा 81ला 3 ने. 3 दुणे 6 है ना, 2 राहिले. 3 7 21 27 आहे. पुन्हा 27ला 3 ने भाग जातो. 3 3 9 27. पुन्हा याला 3 ने भाग जातो. 3 3 9. पुन्हा 3 1 3. ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं बघा, इथे 3 81चे अवयव काय आले? 4 वेळा 3 आले. 3 गुणिले 3 गुणिले 3. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असा 4 वेळा 3 आला. ठीक आहे. आता इथे काय होईल माहितीये का प्रॉब्लेम? इथे ही पण करणी नाही होणार, करणी होणार. म्हणजे करणी का होणार माहितीये का? कारण इथे जे 3-3चे गट पडले, पण 3-3चं 4 सारख्या संख्यांचा गट पडला, 4. पण आपल्याला किती संख्यांचा गट करायचं माहितीये का? सारखा 5 संख्यांचा सारखा गट जर होत असेल तर ते करणी चिन्हातून बाहेर येणार. म्हणजे आज इथे जर 4 असतं ना, इथे 5च्या जागेवर जर 4 असतं तर मग हे तीनही जे आहेत ना, 3-3 जो 4 वेळा गट झालाय की नाही, तो करणी चिन्हातून बाहेर आला असता. इथे जर 4 असते ना तर हा एक गट झाला असता आणि हे करणी चिन्ह निघून गेलं असतं. म्हणजे तुमचं उत्तराचं 3 आलं असतं आणि हे जे चिन्ह आहे ना हे निघून गेलं असतं, करणी चिन्ह. आणि तुमचं उत्तर याचं परिमेय संख्या आलं असतं. आणि जर उत्तर परिमेय संख्या आलंय याचा अर्थ ही करणी नसते. जर अपरिमेय तसंच राहिलं, ते चिन्ह तसंच राहिलं, म्हणजे सगळ्या संख्या करणी चिन्हातून बाहेर नाही आल्या, तर याचा अर्थ ती करणी आहे. जसं इथे बघा 5वं मूळ असल्यामुळे ती करणी चिन्हातून बाहेर येणार नाही. 4थं मूळ असतं तर येऊ शकलं असतं. 5व्या मुळासाठी तुमचं 5 सारख्या संख्यांचा गट व्हायला पाहिजे. कळते का? जेवढ्याचं मूळ असेल ना तेवढ्याच्या सारख्या संख्यांचा गट व्हायला पाहिजे. जर 4 मूळ असेल तर 4 संख्यांचा गट करायचा, 5 असेल तर 5 संख्यांचा करायचा. कोटी कोटी, कळतं का? कोटी. नाही कळलं? इथे तर काहीच बाहेर नाही येणार बघा. इथे 3 गुणिले 17 आहे आणि तिसरं मूळ आहे. इथे 3-3 सारख्या संख्यांचा गट जर झाला असता ना तर इथे कोणाचाच गट नाही होत. 3चा पण नाही आणि 17चे पण नाही होते. कळते की नाही? बघा जेवढी कोटी असेल ना, कोटी, तेवढ्या आतमध्ये सारख्या संख्यांचे, म्हणजे 3-3-3 कोटी असेल तर 3-3-3 संख्या असतील तर त्यांचा एक गट होईल आणि तो बाहेर पडेल त्या करणी चिन्हातून. नाही कळलं? कळलं मॅम. हा, आता 256 आपल्याला आहे वर्गमूळ बघा 200. हे आणखी एक सांगते तुम्हाला. मग जर काहीच बाहेर नाही पडलं ना तर ते चिन्ह तसंच राहिलं ना याचा अर्थ ती करणी आहे.
म्हणजे ही पण करणी आहे आणि ही सुद्धा करणी आहे, कारण तुमचं उत्तर परिमेय संख्या नाही येत आहे तसं राहतं करणी चिन्ह, निघून नाही जात. आता एक आपण बघूया 256च इथे असं वर्गमूळ आहे. तर हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं 256च वर्गमूळ म्हणजे आपल्याला माहित आहे याचं वर्गमूळ किती आहे. 256च वर्गमूळ 16. त्यामुळे याचं उत्तर मला माहित आहे. किंवा जर आपण जी पद्धत आहे ती जर बघितली त्याप्रमाणे जर गेलो तर 256चे अवयव आपण पाडूया. इथे 256ला 2 ने भाग जातो, इथे 2 येणार, बेके बे, बे दोणे 4, बे आठी 16, 128 येणार. पुन्हा 128ला 2 ने भाग जातो, एकक स्थानी 8 आहेत त्यामुळे पुन्हा 2 ने भाग जातो. 128ला 2 ने भाग लावल्यावर 64 उत्तर येणार. 64ला पुन्हा 2 ने भाग जाईल, इथे येणार 32. कळतंय की नाही? 32ला पुन्हा 2 ने भाग जाणार, एकक स्थानी 2 आहेत म्हणजे पुन्हा 2 ने भाग जाणार, तेव्हा इथे येणार 16. 16ला पुन्हा 2 ने भाग जाणार, तेव्हा इथे येणार 8. 8ला पुन्हा 2 ने भाग जाणार, 4 येणार. आणि 4ला पुन्हा 2 ने भाग जाणार, 2 येणार. आणि 2ला पुन्हा 2 ने भाग जाणार, 1 येणार. आता बेके बे. आता इथे बघूया आपण करणीची कोटी किती आहे. इथे इथे कोटी किती आहे? काही नाहीये म्हणजे किती कोटी आहे इथे? या करणीची कोटी किती आहे? 8. नाही नाही, कोटी इथं इथं कोटी किती आहे? करणीची कोटी इथली संख्या काही नाहीये म्हणजे किती असते ती? 2. आता इथे मी अवयव लिहिते. 2 गुणिले 2 किती वेळा 2 आहेत? 8. 8 वेळा 2. आता इथे किती किती संख्यांचे, सारख्या संख्यांचे गट करायचे? 3. नाही. कोटी किती आहे? कोटी कोटी किती आहे? 2 2 सारख्या संख्यांचे, जेवढी कोटी असेल ना तेवढ्या सारख्या संख्यांचे गट करायचे. म्हणजे हा 2 2चा एक गट 2 2 संख्यांचे करायचे, कारण करणीची कोटी 2 आहे. जर 3 असेल ना कोटी तर 3 3 संख्याचे करायचे, 4 असेल तर 4 4 सारख्या संख्यांचे, सारख्या संख्या वेगवेगळ्या नाही, सारख्या संख्यांचे गट. आता इथे कोटी 2 असल्यामुळे 2 2 संख्यांचे गट करूया. आणि मग बघा सगळे गट होतात, एकही संख्या शिल्लक नाही राहत, एकही बाकी नाही राहत. म्हणजे सगळ्या संख्या त्या गटामध्ये निघून जातात. आणि याच्यापैकी एक एक संख्या बाहेर काढायची करणी चिन्हातून. या गटातली एक संख्या बाहेर येणार, 2. आणि आतमध्ये काहीच शिल्लक नाही राहणार कारण सगळ्या संख्यांचे गट तयार झाले. त्यामुळे करणी चिन्हामध्ये काही शिल्लक राहिलं का? करणी चिन्हामध्ये आणखी समजा आणखी एक 2 असता किंवा आणखी एक 3 असता तर ही शिल्लक राहिली असती संख्या, बाकी सगळ्यांचे गट झाले असते, पण ही संख्या त्या करणी चिन्हात राहिली असते. म्हणजे करणी चिन्ह तुमचं बाकी राहतं. करणी चिन्ह जर राहिलं याचा अर्थ ती अपरिमेय संख्या, म्हणजे ती करणी लिहून टाकायची. आता इथे ही करणी नाही राहणार कारण करणी चिन्ह निघून जातं, कारण सगळ्या संख्यांचे गट तयार होतात. आणि मग तुम्हाला इथे संख्या मिळते 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16. याचं उत्तर 16 म्हणजे परिमेय संख्या येते. आणि करणी चिन्ह निघून जातं कारण सगळ्या संख्यांचे गट इथे तयार होतात. नाही कळलं? जेवढी कोटी असेल ना, जेवढी कोटी असेल ना तेवढ्या संख्यांचे गट करा. एवढी कोटी असेल तेवढ्या संख्यांचे गट करायचे. कळलं? आता आणखी एक आपण गणित बघूया. आणखी कोणतं बघूया हे त्याच्यामध्ये? हे 64 बघूया. 64च तिसरे मूळ. ठीक आहे. चे तिसरे मूळ
64चे अवयव पाडा. मला सांगा 64चे अवयव काय येतात. मूळ अवयव पाडा बाजूला आणि मला सांगा 64चे अवयव काय येतात. असे 64चे बाजूला अवयव पाडा. मग असे कसे आपण 256चे पाडले तसेच. किती येतात ते सांगा. अवयव पाडा आणि सांगा मला किती येतात. काय अवयव येतात तुमचे. 64चे अवयव सांगा. जसं मगाशी 256चे 2 गुणिले 2 गुणिले 2 असे 8 वेळा 2 आले ना. आता इथे सांगा किती येतात. कसे अवयव येतात 64चे. कितीने भाग जातो 64ला. 2ने. लावा 2ने बघा. 2 गुणिले 8ने. परत 2ने. 8ने नाही लावायचं. मूळ अवयव पाहिजे आपल्याला. 8 ही मूळ संख्या नाही. मूळ अवयव म्हणजे काय. मूळ संख्या आला पाहिजे. म्हणजे 2, 3, 5 या संख्यांनी भाग लावून बघायचा. 8 ही मूळ संख्या नाहीये. 8ने 8च्या पाड्यात येतो पण मूळ अवयव पाहिजे ना आपल्याला. अवयवांमध्ये सगळ्या मूळ संख्या आल्या पाहिजे. पाडा पटापट अवयव आणि मला सांगा काय येतात. झालं मॅम काढून. किती आले. 32. पूर्ण सांगा. पूर्ण अवयव पाडा. 1 येईपर्यंत करायचं. मॅम 4, 2, 1. मॅम 6 आले. 6 2 आले. यस मॅम. बरोबर. आधी 2ने भाग लावला. 2ने भाग लावला 32 येणार. पुन्हा 32 पण 2ने भाग जाईल. 16 येणार. 16ला पुन्हा 2ने भाग जाईल. 8 येणार. येस. 8ला पुन्हा 2ने भाग जाईल. 4 येणार. 4ला पुन्हा 2ने भाग जाईल. बघा हे सगळं आपण 6वी 5वी 6वीला शिकलेलो. त्यामुळे हे याच्यात वेळ नाही घालवायचा आपल्याला. बाकी बरंच काय काय शिकायचंय. बेके बे असं म्हणजे 6 वेळा 2 आलेले आहेत. 2 गुणिले 2 गुणिले असं आपण लिहिणार आहे. 2 गुणिले 6 वेळा आपण लिहू. आता इथे किती किती संख्यांचे गट करायचे. सारख्या संख्यांचे किती संख्यांचे गट करावे लागतील. 2. कोटी किती आहे. करणीची कोटी 3 मॅम. हा जेवढी कोटी आहे ना तेवढ्या सारख्या संख्यांचे गट करायचे. आणि सगळे गट जर बनत असतील. गट बनले सगळ्या संख्यांचे गट बनले तर ती करणी नाही. एखादी जरी राहिली करणी चिन्हामध्ये तर ती करणी आहे. कारण करणी ही अपरिमेय संख्या असते. करणी चिन्ह शिल्लक राहिलं याचा अर्थ ती करणी आहे. कळलं का. मग इथे सारख्या संख्यांचा गट होईल बघा. इथे 3 2 2 चे 3 संख्यांचा एक गट आणि हा पण एक गट. म्हणजे काय होणार. करणी चिन्ह निघून जाणार की राहणार आहे. एकतरी संख्या शिल्लक राहिली का जिचा गट बनला नाही आतमध्ये चिन्हामध्ये. याच्यातून एक संख्या याच्यातून एक 2 बाहेर येईल आणि याच्यातून पण 1 2 बाहेर येईल. असे 2 2 बाहेर येतील आणि एकही संख्या शिल्लक राहणार नाही जिचा गट बनला नाही. त्यामुळे करणी चिन्ह निघून जातं आणि याचं उत्तर येतं 4 जी परिमेय संख्या आहे. म्हणून ही जी दिली आहे ना ही करणी नाही. म्हणून 64चे तिसरे मूळ ही करणी नाही. करणी कोण असते. जी अपरिमेय संख्या असणार. म्हणजे तुमचं करणी चिन्ह शिल्लक राहिलं की ती करणी आहे. कारण ती अपरिमेय संख्या आहे. कळते का मी काय बोलते. कारण करणी ही अपरिमेय संख्या असते. मग ही करणी आहे की नाही. ही करणी तिसरे मूळ 64चे करणी नाही.
करणी नाही. आणि बाकीची जी आपण पहिली बघितली ती काय आहे? करणी घनमुळात आहे 51 51चे तिसरे मूळ, ती करणी आहे. फक्त मगाशी 256चे दुसरे मूळ बघितलं, ती करणी नाही, कारण ती पण परिमेय संख्या येते तुम्हाला. सॉरी, ही करणी नाही आहे लिहिते मी. माझा पेन खराब झालाय, त्यामुळे मला ना आता माऊसने लिहावं लागतं, त्यामुळे मला खूपच प्रॉब्लेम होतोय. तुम्ही समजून घ्या, अक्षर कसं पण येईल आता, कारण पेनच काम नाही करत आहे. ठीक आहे, ही करणी नाही. ठीक आहे, कळला प्रश्न? करणी आहे नाही कसा सोडवायचा? यस मॅम. ठीक आहे. आता आपण ना तिसरा प्रश्न मध्ये सजातीय आणि विजातीय अशा आपल्याला ओळखायच्यात. आता सजातीय करणी म्हणजे काय आणि विजातीय करणी म्हणजे काय? सजातीय करणी म्हणजे अशा करणी ज्यांची कोटी पण सारखी आहे आणि करणीस्थ संख्या पण सारखी आहे, दोन्ही सारख्या असायला पाहिजे. म्हणजे सजातीय करणी कोणाला म्हणायचं? की अशा करणी, दोन करणी तुम्हाला दिलेल्या असणार आणि त्या करणींची बघा इथे दिलंय तुम्हाला, दोन करणी सजातीय करणी असण्यासाठी त्यांची कोटी समान असावी लागते, तसेच करणीस्थ संख्याही समान असाव्या लागतात. करणीस्थ संख्या म्हणजे आता मी इथे 5 लिहिलं, तर इथे 5 ही करणीस्थ संख्या आहे आणि इथे कोटी 2 आहे. काय नाही लिहिलं म्हणजे कोटी 2 आहे. तर सजातीय करणी कोणाला म्हणायचं माहितीये का? अशा जर असतील म्हणजे करणीची कोटी आणि करणीस्थ संख्या सारखी, फक्त बाहेरची जी संख्या आहे ना ती वेगवेगळी असणार आहे, बाकी सगळं सेम. म्हणजे बघा, हे वर्गमुळात 5, याच्या खाली काय नाहीये, बाहेर काही नाही म्हणजे 1 आहे. 3 वर्गमुळात 5, ऋण 2 वर्गमुळात 5, या सगळ्यांना काय म्हणायचं? बघा, याच्यामध्ये जी करणीची संख्या आहे ना, त्या करणीच्या संख्येमध्ये जी करणी आहे ना तिची कोटी आणि करणीस्थ संख्या या तिघांची पण सारखी आहे. बघा, कोटी आणि करणीस्थ संख्या, फक्त फरक कशामध्ये माहितीये का? बाहेर जो सहगुणक आहे किंवा बाहेरची जी संख्या आहे तिच्यामध्ये फरक आहे. बाकी करणी जी आहे ती सारखी आहे. बघा, वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5, बरोबर आहे? नाही कळलं? करणीस्थ संख्या आणि कोटी सगळं सारखं पाहिजे, फक्त बाहेरचे जे सहगुणक आहेत तो वेगळा वेगळा पाहिजे. जसं आता मी समजा तुम्हाला असं दिलं, 2 वर्गमुळात 3, 3 वर्गमुळात 2. आता मी काही करणी इथे लिहिते, त्याच्यामध्ये सजातीय कोणत्या आणि विजातीय करणी कोणत्या त्या तुम्हाला ओळखायच्या. म्हणजे इथे मी काही करणी दिलेल्या आहेत. आता इथे बघा, ही जी आहे करणी 2 वर्गमुळात 3, हिच्या बरोबर सजातीय करणी कोणती आहे? दुसरी 2 वर्ग, याच्यामधली 2 वर्गमुळात 3 जी आहे त्याच्यामध्ये याच्या बरोबर सजातीय करणी कुठली दिसते? दुसरी 2 नाही 3. नाही, इथे नाही, इथे मी ही एक करणी आहे, बरोबर आहे, ही एक करणी आहे, ही दुसरी करणी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे. 5 6 7 करणी तुम्हाला मी दिले. तर याच्यामधून तुम्हाला ओळखायचे आहेत की सजातीय कोणत्या आहेत. सजातीय करणी होण्यासाठी तुमचं करणी चिन्हात जी संख्या आहे, करणी चिन्ह म्हणजे वर्गमुळाचं जे चिन्ह आहे त्याच्या आतली संख्या, जसं इथे बघा, इथे करणी चिन्हामध्ये कोणती संख्या आहे? 2 वर्गमुळात 3 मध्ये 3 आहे. अशी 3 आणखी कुठे दिसते तुम्हाला? करणी चिन्हामध्ये. करणी चिन्हाच्या आत 3. बाहेरची संख्या नका बघू, बाहेरची कुठली पण असली तरी चालेल, करणीच्या करणीस्थ संख्या सारखी पाहिजे आणि कोटी सारखी पाहिजे. आणखी कोणती दिसते? ही आहे का?
ही याला सजातीय आहे का? या दोन सजातीय आहेत का? पहिली दुसरी. दुसऱ्यामध्ये करणीस्थ संख्या किती आहे? दुसऱ्या करणीमध्ये करणीस्थ संख्या किती आहे? ही पहिली करणी तुम्हाला. नाही नाही नाही, करणीस्थ संख्या. करणीस्थ संख्या कळते का तुम्हाला? करणीच्या चिन्हामधली संख्या, म्हणजे जे वर्गमुळाचं चिन्ह आहे ना, वर्गमुळाचं त्याच्या आतमधली संख्या, तिला करणीस्थ संख्या म्हणतात. ती जिथे सारखी आहे ना, त्या सजातीय करणी असतात. आता इथे करणीस्थ संख्या कोणती आहे? 3 आहे. याच्यामध्ये करणीस्थ संख्या कोणती आहे? 2 आहे. याच्यामध्ये कोणती आहे? 2 आहे. याच्यामध्ये कोणती करणीस्थ संख्या आहे? याच्यामध्ये 5 आहे. याच्यात 3 याच्यात 5, याच्यात 2. ठीक आहे. 2 आता या सगळ्यांच्या कोटी सारख्याच आहेत. कोटी मी 2 कोटी असणाऱ्या सगळ्या दिलेल्या आहेत. कोटी वेगळी दिसते का कोणाची? कोटी कळते म्हणजे इथे कोटी कळते ना, करणीची Yes, कोटी. सगळ्या करणींची कोटी किती आहे? 2च आहे. कोटी सारखी आहे. मग सजातीय करणी कशा ओळखायच्या? तर करणीस्थ संख्येवरून, म्हणजे करणी चिन्हाच्या आतमध्ये जी संख्या आहे तिच्यावरून. म्हणजे ही जी पहिली करणी आहे तिच्याबरोबर सजातीय. सजातीय म्हणजे त्याच जातीची, सेम सारख्या जातीची दुसरी कोणती करणी आहे? 2 वर्गमुळात 3 ची सजातीय करणी कोणती दिसते? हिची 2 वर्गमुळात 3 ची सजातीय करणी ह्याच्यामध्ये कुठली दिसते? जी सारखी आहे याच्यासारखीच आहे, फक्त बाहेरची संख्या वेगळी, करणीस्थ संख्या सारखी. कोणती आहे? दोन वर्गमुळात 3 बरोबर. बघा ना, हा पार्ट सारखा पाहिजे. हा 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 करणीस्थ संख्या कोटी आणि ती आतली संख्या सेम पाहिजे. बघा ना, ह्याची वर्गमुळात 3 वर्गमुळात 3, बाहेरची संख्या कोणती पण असू दे. म्हणजे ही जी आहे 2 वर्गमुळात 3 आणि 7 वर्गमुळात 3, या कशा आहेत? यांना काय म्हणायचं? काय म्हणायचं? सजातीय करणी. सजातीय करणी. सारख्या नाही दिसत आहे तुम्हाला? त्या सारख्या नाही दिसत आहेत. बघा, बाहेरची संख्या नका बघू, करणीच्या चिन्हाच्या आतली संख्या बघा. आतमध्ये काय आहे? दोघांच्या पण करणीच्या चिन्हाच्या आत काय आहे? 3 आहे. त्यामुळे त्यांना सजातीय करणी म्हणतो आपण. बाहेरच्या ह्या संख्या नका बघू, 2 7 नका बघू. आपल्याला सजातीय करणी, मग करणीस्थ संख्या आणि कोटी सारखी पाहिजे. कोटी तर सगळ्यांची 2च आहे, फक्त करणीस्थ संख्या सारखी जर असेल तर मग त्या सजातीय करणी होतात. त्यानंतर याच्या बरोबर कोण आहे सजातीय? 3 वर्गमुळात 2 बरोबर. याच्याबरोबर कोण सजातीय असणार? -5 वर्गमुळात 2. बरोबर. अजून पण एक आहे त्याच्याबरोबर 2 सजातीय. वर्गमुळात 2. हा, या 3 सजातीय करणी आहेत बघा, एकाच गटातल्या आहेत त्या, त्यांना सजातीय म्हणायचं. ठीक आहे. आता ह्या 2 आहेत, ह्या 2 आहेत. आणि आता ह्या बघा, ही आणि ही सजातीय राहते. हे वर्गमुळात 5 वाले आहेत. 3 वर्गमुळात 5 आणि ऋण 8 वर्गमुळात 5. मग यांना काय म्हणायचं? या पण सजातीय, या 2 सजातीय, ही आणि ही. बरोबर आहे? येस मॅम. सजातीय कळला? यस मॅम. आता जर करणीस्थ संख्या सारखी नसेल, जसं पहिली आणि दुसरी जर विचारलं तुम्हाला, तर पहिली आणि दुसरी या विजातीय करणी, कारण त्याच्यामध्ये करणीस्थ संख्या सारखी नाही. मग सजातीय नसतील तर त्या विजातीय असतात, म्हणजे वेगवेगळ्या जातीतले. 2 वर्गमुळात 3 ला 7 वर्गमुळात 3 ही सजातीय करणी.
पण 2 वर्गमुळात 3ला 3 वर्गमुळात 2 ही विजातीय करणी आहे. कळलं? सजातीय विजातीय करणी काय असते? येस मॅम. आता पुढे आपल्याला तोच प्रश्न आहे की सजातीय करणी आहेत की नाही ओळखा, आणि सजातीय आहेत की विजातीय. म्हणजे तुम्हाला दिलेल्या ज्या 2 करणी आहेत त्या सजातीय आहेत की विजातीय. जसं आता हे विचार, ठीक आहे. 2 करणी दिली, पण आपण ना सांगते ना काय, एक याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची. आता पहिल्यामध्ये तुम्हाला सजातीय आहे की विजातीय ते कसं ओळखायचं. म्हणजे करणीस्थ संख्येवरून तर ओळखायचंय, पण करणीस्थ संख्या ही मूळ असली पाहिजे, नाहीतर मूळ नसेल तर तिचे अवयव पाडा. जसं पहिल्यामध्ये तुम्हाला वर्गमुळात 52 दिलंय, असं दिलंय ना, वर्गमुळात 52, आणि दुसरी कोणती करणी दिली आहे? 5 वर्गमुळात 13. आता तुम्ही म्हणाल की ह्या 2 विजातीय करणी आहेत, कारण ह्याच्यामध्ये करणीच्या आतमध्ये संख्या 52 आहे आणि इथे किती आहे? करणीच्या आतमध्ये संख्या 13. करणी चिन्हाच्या आत 13. तर तुम्ही म्हणाल की अरे या तर विजातीय करणी आहेत, कारण इथे वेगवेगळ्या संख्या आहेत करणी चिन्हामध्ये. तर आपण लगेच नाही सांगतायत आपल्याला, कारण जोपर्यंत तुमची करणीस्थ संख्या ही मूळ असली पाहिजे, मूळ असेल तर तुम्ही डिसाइड करू शकता की त्या काय आहे, सजातीय आहेत की विजातीय. मूळ कळतं? मूळ म्हणजे आतमध्ये अशी संख्या पाहिजे जिला कोणत्याच संख्येने भाग नाही जात, तर मग तुम्ही सांगू शकता. जसं की इथे बघा, ही 13 आहे, इथे 13 तर मूळ आहे, म्हणजे हिचे आणखी अवयव नाही पडणार. पण ह्या बाजूला वर्गमुळात 52 आहे, 52 ही काय मूळ संख्या नाही. मग इथे काय करायचं माहितीये का, या 52चे अवयव पाडायचे. कारण जोपर्यंत आतमध्ये मूळ करणीस्थ संख्या ही मूळ संख्या जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत आपण डिसाईड नाही करू शकत की ती सजाती आहे की विजाती. मग मी काय करणार, मगाशी आपण जसे अवयव पाडले तसेच अवयव इथे पण पाडणार. 52ला आपण 2 ने भाग लावणार. सेम तसंच मगाशी केलं तसंच करायचं आहे. 2 ने भाग लावल्यावर इथे किती येणार? 26 येणार. पुन्हा 26ला 2 ने भाग लावला 13 येणार, आणि 13ला 13 नेच भाग लावणार, कारण 13 मूळ संख्या. आता 52चे इथे अवयव पडले 2 गुणिले 2 गुणिले 13. आता याच्यामध्ये पोटी याची 2 असल्यामुळे आपण 2-2चा हा गट करू शकतो आणि तो बाहेर काढू शकतो. बरोबर आहे? कळते मी काय बोलते? इथे मी अवयव पाडले, 52चे अवयव 2 गुणिले 13. आता ह्यांचा बघा गट तयार होतो 2-2चा सारखा गट, कारण पोटी 2 असल्यामुळे तुम्ही 2-2चा गट करून हे 2-2 जे त्याच्यातला 1-2 बाहेर येणार, आणि करणीच्या आतमध्ये काय राहणार आहे? करणीच्या आतमध्ये काही शिल्लक राहील, हे बाहेर आले त्याच्यातला एकच 2 बाहेर आणायचे त्या गटातले. पण ही राहिली ना शिल्लक, 13चा गट नाही बनलाय, मग ती काय करायची? आतमध्येच लिहायची करणीच्या चिन्हामध्ये. कारण ही करणीय म्हटल्यानंतर ती अपरिमेय संख्या म्हटल्यानंतर करणी चिन्ह निघून नाही जाणार. पण आपल्याला ही संख्या आता 2 वर्गमुळात 13 मिळाली, आणि दुसरी जी संख्या आपल्याला दिली होती ती 5 वर्गमुळात 13 होती. बघा, अवयव पाडल्यामुळे आपल्याला कळलं की या 2 सजातीय आहेत की विजातीय. काय आहेत या? कारण 52चे अवयव पाडले बघा आपण, आणि 52चे अवयव पाडल्यानंतर मला काय मिळालं? 2 वर्गमुळात 13, आणि दुसरी संख्या माझ्याकडे होती 5 वर्गमुळात 13. मग या सजातीय करणी आहेत की विजातीय आहेत? सजातीय करणी. सजातीय. बघा, सुरुवातीला बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की त्या विजातीय आहे, पण ही जी वर्गमुळात 52 आहे हिचे अवयव पाडायचे, हिचे ही बाजूला ठेवायची. ही ऑलरेडी 13 ही मूळ संख्या आहे आतमध्ये, पण इथे 52 ही त्या करणीस्थ संख्येमध्ये 52 ही मूळ नाहीये, तिचे मग अवयव पाडून तिथे मूळ संख्या आणायची. मग इथे मी बघा 13
मग हे सजातीय करणी. ठीक आहे, कळलं की नाही? सजातीय. कळलं. आणखी आपण ही गणितं घेऊया, पुढच्या वेळेला घेऊ. ठीक आहे, आपली वेळ कळलं आता संपलेली. फक्त करणी पहिले दोन प्रश्न सोडवा आणि याच्यामध्ये सजातीय आणि विजातीय आपण बघूया पुढच्या वेळेला. ठीक आहे. बाय Yes, मॅम. ma'am. येस मॅम. बाय.